करिअरबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना नाही असं अजिबात नाही. आजची परिस्थिती अशी आहे की विविध करिअरची माहिती विद्यार्थ्यांना, पालकांना अगदी व्यवस्थित आहे. ती आपल्याला सहज उपलब्ध पण होत आहे. आता मूळ मुद्दा येतो तो म्हणजे या उपलब्ध संधींपैकी त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याला कोणतं करिअर हे जास्त सुयोग्य ठरू शकेल, ते त्याला जमू शकेल, ते त्याला आवडू शकेल, त्याच्यामध्ये त्याला गती असेल आणि मग असं करिअर ते अंतिमतः फायनल करणं. यामध्ये संवादाची गरज आहे, काउन्सेलिंगची गरज त्या पॉईंटला आहे की यातलं कोणतं निवडायचं आहे. आणि हे निवडत असताना मग त्या दृष्टीने ॲक्शन प्लॅन कसा असला पाहिजे, कोणत्या पद्धतीचे बदल त्या विद्यार्थ्याला स्वतःमध्ये करावे लागतील. ही गोष्ट कधीच चर्चेमध्ये येत नाही. स्वतःमध्ये काही बदल करावे लागणार आहेत, दिवसाचं नियोजन बदलावं लागणार आहे, ते टाईम टेबल त्या करिअरच्या अनुषंगाने परिपूर्ण अशा पद्धतीचं बनलं पाहिजे. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याला प्लॅन ए आणि प्लॅन बी देखील असला पाहिजे. घरातलं वातावरण कसं असलं पाहिजे, त्या अनुषंगाने पालक आणि विद्यार्थी सुसंवाद कसा असला पाहिजे, ही सगळी माहिती विद्यार्थी पालकांना आता घेणं मात्र गरजेचं आहे. करिअरबद्दलची माहिती उपलब्ध आहे, परंतु करिअर यशस्वी करणं, त्याची निवड करून ते यशस्वी करणं हे अत्यंत महत्त्वाचा भाग, तो काउन्सिलरचा रोल आहे, तो मेंटॉरचा रोल आहे. मला खूप आनंद वाटतो की आजही मी दररोज अनेक विद्यार्थ्यांच्या या संवादाच्या माध्यमातून असलेल्या करिअरमधून तो विद्यार्थी असेल, त्याचे पालक असतील, एकत्रितपणे तो निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत सात्विकपणे त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून, त्याच्या क्षमतांचा विचार करून ते करिअरची निवड करणे आणि त्याला ॲक्शन प्लॅन करून देणं, त्याच्या दृष्टीने त्याला यशस्वी कसं होता येईल या दृष्टीने नियोजन करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं मी असं म्हणेल की करिअरबद्दलची माहिती सांगणं हा काही आता विशेष भाग राहिलेला नाही आहे. करिअरबद्दलची माहिती सगळ्यांना आहे, त्यातून नेमकी निवड करणं, कार्यक्षेत्र अंतिमतः फायनल करणं, आपल्या स्वप्नांच्या दिशेने जाण्याचा मार्ग तयार करणं, त्यासाठीचे बदल स्वतःमध्ये करणं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळं कुटुंब त्याच्यामध्ये सहभागी होणं, याला खऱ्या अर्थाने इथून पुढच्या काळातील करिअरचं नियोजन असं म्हणता येऊ शकेल. मला फार आनंद वाटतो की गेली अनेक वर्षे मी हे काम करत असताना अशा अनेक करिअरची पायाभरणी करू शकलेलो आहे. ते विद्यार्थी त्याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत.